निशाचे विचार सुरूच होते. ती विचार करत होती की दिवस जात होते. पाहता पाहता 2 वर्ष सरली. अलीकडेच नितीनने एक फ्लॅट बुक केला होता. फ्लॅटमध्ये राहायला जायला सगळेच तयार होते. फ्लॅट छान होता, 2 बेडरूमचा. दोन्ही बाजूनी गॅलरी होती. पुढच्याच महिन्यात वास्तुशांती करून राहायला जायचं ठरलेलं होतं. त्यावेळी माझा मेघन 2-2.25 वर्षांचा होता. मेघनचे मात्र घरात सगळेजण लाड करत. अहो, या महिन्यात मला नवीन साडी घेऊन द्याल? मागच्या संबंध वर्षात घेणं जमलं नाही. म्हणजे मग तीच नवीन साडी वास्तुशांतीलाही नेसता येईल. अगं देईन की, पगार झाला की देईन. निशा, मला कळतंय तुझ्यावर अन्याय होतोय, पण नाईलाज आहे का माझा? असू दे हो, हेही दिवस जातील. पण साडी मागितली आहेस ना, नक्की घेऊन देणार मी. तसंही तू काही मागत नाहीस. कशी मागू? तुमची परिस्थिती, तुमची होणारी ओढाताण मला माहिती नाही का? दुसऱ्याच दिवशी सचिन बाहेरनं आला आणि आल्याबरोबर त्यांनी सांगून टाकलं, दादा, मी आणि माझे मित्र मुंबईला जाणार आहोत, तर पैशाची सोय कर. 1000-1500 तरी लागतील. आणि नितीनच्या डोळ्यासमोर उभं राहिला वास्तुशांतीचा खर्च. कशाला जातोयस? अरे असंच. असंच म्हणजे काही काम आहे का? अरे नुसत्या पोलिसासारख्या चौकशा कर. हे बघ, द्यायचे असतील पैसे तर दे, नाही तर नको देऊस. मोठा भाऊ म्हणून मान द्यावा तर तू जास्त आकडतो. आकडायचा प्रश्न नाही आहे. इथे महिनाभर घर चालवायला लागते मला. माझी किती कसरत होते तुला नाही कळणार. काय या घरात नुसत्याच अडचणी असतात. कधी मनासारखं काही मिळत नाही, होत नाही. सचिन. तेवढ्यात आतून निशाचा आवाज आला. अहो, जरा इकडे येता का? हां, बोल. नितीन आतल्या खोलीत जाऊन म्हणाला, हे बघा, हे तुम्ही मला साडीसाठी दिलेले 500 रुपये. हे घ्या, बाकीचे तुमच्या जवळचे टाका. अगं असू दे, बघू ना काय ते. नाही, माझी शपथ आहे. हे पैसे घ्या, सचिन भाऊजींना द्या, उगाच वाद नको. अगं पण हे पैसे साडीचेच आहेत ना, आणि नवी साडी नेसून मला कुठं मिरवायला जायचं आहे? पोरा बाळांना हौस असते अहो. मोठेपणाचा आव आणून निशा म्हणाली. नितीनने ते पैसे हाती घेतले, पण मन मात्र आतल्यात फाटत गेलं, जीर्ण झालेल्या कापडासारखं. निशानी पैसे नितीनच्या हाती ठेवले आणि ती पटकन स्वयंपाकघराकडे वळली. नितीनही निशाच्या वागण्याने भारावून गेला होता. सचिनची पैशाची सोय झाली. आईनेही काही पैसे त्याला खर्चासाठी दिले. सचिन मुंबईला गेला. निशाचं एवढ्यात कशातच मन लागेना. एखादं पक्षाचं घरटं उचकटून जावं तसं निशाचं मन उचकटून गेलेलं होतं. कधी वाटायचं आशाताईंकडे जावं, एखादा दिवस राहून यावं. पण सासूबाईंना ते आवडत नव्हतं. त्या म्हणायच्या, अगं बाई, ते मोठे लोक, सारखं त्यांच्याकडे कशाला जायचं? आपण आपल्या पायरीने राहावं. माहेरीही आनंदच होता. वडील शिक्षक होते, कडक शिस्तीचे. गेल्याच वर्षी वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालं होतं. मिळणाऱ्या पेन्शनमध्ये आईचं कसंबसं भागत होतं. ती बहुधा मोठ्या मुलीकडे, आशाबाईकडेच राहत होती. खरं तर आपलं घर, आपलं गाव सोडून यायला आई तयार नव्हती, पण आशाचा आग्रहच फार. म्हणाली, आई, तू एकटी राहिलीस तर आम्हाला इथे काळजी वाटेल. म्हणून आईची इच्छा नसतानासुद्धा आशाबाई आईला बरोबर घेऊन आल्या. 8 दिवसांनी सचिन ट्रीपवरनं आला. आल्यापासून कुठे गेला, काय पाहिलं हे सांगणं सुरूच होतं. स्वतःसाठी आणलेल्या वस्तू, कपडे तो दाखवत होता आणि बॅगेतलं सगळं सामान काढून म्हणाला, आई बाबा, ही तुमच्या दोघांचे स्वेटर्स. त्याच्या रिकाम्या बॅगेशी मेघन खेळत होता. तो म्हणाला, ताता, माझ्यासाठी काय आणलं? तुझ्यासाठी. तुला कशाला? आणि निशानी पटकन मेघनला उचलून कडेवर घेतलं. बाहेर अंगणात येऊन उभी राहिली. तिच्या मनात विषण्णता दाटून आली होती. बाहेर लहान मुलं खेळत होती. मेघन तिकडे जाण्यासाठी झेपावत होता. निशानी मेघनला खाली सोडलं आणि तिला पुन्हा आठवलं, ताता, माझ्यासाठी काय आणलं? खरं तर मेघनच्या वडिलांच्या पैशावर हा सचिन मौज मजा करून आला होता. आम्ही आमच्या इच्छा मारून त्याला मुंबईला जाण्यासाठी पैसे दिले होते. त्यावर तो मजा करून आला, स्वतःसाठी कपडे घेतले.
स्वेटर घेताना स्वतःच्या आईवडिलांची सुद्धा त्याला आठवण झाली, पण ज्या भावाच्या भरवशावरती आपण फिरायला आलो आहे त्या भावाच्या छोट्याशा मुलासाठी काही घ्यावं याची त्याला आठवण राहिली नाही. खूप नाही, पण एखादा साधा रंगीत बॉलसुद्धा त्या छोट्याशा जीवाला पुरेसा होता. खुश झाला असता माझा मेघन. पण हा सचिन फार स्वार्थी आहे. निशाच्या मनात आलं आणि त्या दिवसापासून सचिन तिच्या मनातून पार उतरून गेला. वास्तुशांतीची तयारी करणं चालू होतं. आज सकाळी जरा लवकरच नितीन घरातनं बाहेर पडला. पूजेचं साहित्य आणायचं होतं. नितीन निघाला तेव्हा निशा म्हणाली, मी येऊ? अगं नाही, नको. एकट्याने आणता येईल का सगळं? अगं येईल की. आणि तू आलीस ना की स्वयंपाक वगैरे व्हायचा राहील. ठीक आहे, लवकर या. अगं काय सामान घेतलं की परत 4 दिवसांवर आली आहे वास्तुशांत. बाकीची बरीच कामं व्हायची आहेत. निमंत्रणं करायची राहिली आहेत काही. तरी जाता येता ज्यांची घरं वाटेवर लागतात त्यांना सांगितलं आहे. पप्पा टाटा. चिमुकला हात वर करून मेघन म्हणाला. टाटा बेटा. पप्पा लवकर या हां, खाऊ आणा. हो असं म्हणून नितीन गेला सुद्धा. नितीननी बाजारात जाऊन हवं ते सामान खरेदी केलं. मेघनसाठी त्यांनी त्याच्या आवडीची क्रीम बिस्किटं घेतली आणि सामानाच्या पिशव्या स्कूटरवरती पायाजवळ ठेवून तो घराकडे निघाला. घर आता तसं जवळ आलं होतं. घराजवळच्या चौकात नितीन आला आणि मागून येणाऱ्या टाटा सुमोनी त्याच्या स्कूटरला धडक मारली. नितीन फुटबॉलसारखा उसळला होता. गाडी एकीकडे पडली, नितीन दुसरीकडे पडला. त्याच्या डोक्याला मार लागला होता. क्षणात त्याच्या भोवती गर्दी गोळा झाली. अरे कोणीतरी दवाखान्यात न्यायला. गर्दीतून आवाज आला, पण नितीन जागेवर गेलेला होता. घराजवळच्या चौकात घटना घडल्याने नितीनला ओळखणारे त्या गर्दीत बरेच होते. कोणीतरी घरी बातमी दिली आणि घरातल्या सर्वांनी चौकीकडे धाव घेतली. एकीकडे नितीन पडला होता, एकीकडे गाडी पडली होती. वास्तुशांतीचं सामान चौकात इतस्ततः पडलेलं होतं. मेघनच्या आवडीचा घेतलेला बिस्किटांचा पुडा भर रस्त्यात केविलवाणा झाल्यासारखा पडून होता. हे बघितलं आणि निशाने हंबरडाच फोडला. गर्दीत सगळ्यांचेच डोळे ओले झाले होते. हुंदक्यांनी वातावरण भरून गेलं होतं. सचिननी आशाबाईंकडे फोन केला आणि लगेचच आशाबाई, त्यांची आई आणि श्रीधरराव तिथे येऊन पोचले. सगळ्यांना घरी सोडून पुढचं सगळं श्रीधररावांनी सांभाळून घेतलं. पोस्टमार्टेम होऊन बॉडी ताब्यात आली. पुढचे सगळे सोपस्कार पार पडले. आशाबाई निशाला सांभाळत होत्या. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. फ्लॅटमध्ये राहायला जायचं नितीनचं स्वप्नच राहिलं होतं. तो नेहमी म्हणायचा, या वस्तीत माझ्या मेघननी मोठं व्हावं असं मला वाटत नाही. दुसरं घर घेऊ आपण. आणि मग त्यांनी फ्लॅट बुक केला होता. एवढी मेघनची काळजी करणारे त्याचे पप्पा, त्याचं पुढे कसं होईल, निशाचं पुढे कसं होईल याचा काहीही विचार न करता पाठ फिरवून निघून गेले होते. खाऊ आणा असं आता मेघन कुणाला सांगणार? हट्ट कुणाजवळ करणार तो? पप्पा मी तुमच्याजवळ झोपू असं तो कोणाला म्हणणार? आणि मग मेघनला एक चक्कर मारून आणणारे पप्पा आता राहिलेले नव्हते. निशाच्या डोळ्यातलं पाणी खळता खळत नव्हतं. मेघनला उर्राशी धरून ती सारखी रडत होती. निशा अगं हे काय, सांभाळ स्वतःला. तूच अशी हिंमत हारलीस तर त्या पोरांनी कुठे बघायचं? आशाबाई तिला समजवत म्हणाल्या. कशी सांभाळू ग ताई, सांग ना कशी? आशाबाईच्या गळ्यात पडून निशा म्हणाली. आशाबाईंनी तिला थोपटलं. खरं तर भरून त्यांनाही आलं होतं. का परमेश्वराने असं निशाला उघड्यावर टाकलं? खरं तर तिचं वय तरी काय होतं? लग्नाला जेमतेम 4 वर्षे झाली होती. आशाबाईंनी मन घट्ट करून निशाची समजूत काढली. तिची आई इथं हापकून गेली होती. लेकीच्या दुःखात तिचा ऊर फाटून गेला होता. तिच्याकडे बोलण्यासाठी शब्दही नव्हते. ती फक्त निशाला कवटाळून रडत होती. निशा अगं तू अशी रडत राहिलीस तर त्या पोराकडे कोण लक्ष देईल ग? मग आशाबाईंनी तिला खूप समजावलं. निशाच्याही मनात आलं की खरंच आपण हिंमत हारली तर आपल्या बाळाने कुणाकडे बघायचं? घरात सगळे स्वार्थी आहेत. नितीन घरातला कर्ता पुरुष असूनही त्याच्याबद्दल कोणाला प्रेम नव्हतं. माझ्याबद्दल तर नव्हतं प्रेम. मग माझ्या बाळाविषयी कोणाला प्रेम वाटणार?
यांचा नितीनशी संबंध होता तो फक्त पैशासाठी. त्याच्या भरवशावर सगळे जगत होते. पण भावाभावांचा वाद झाला तर बाजू घेतली जायची ती सचिनची. प्रत्येक वेळी नितीन एकटा पडत होता हे निशानी बघितलं होतं आणि मग तिनेच तिची समजूत घातली. पण दुःखद मनही जखम झाल्यासारखंच असतं. जखमेवरती कितीही मलमपट्टी केली तरी भळभळा रक्त वाहत राहावं ना, तसं मनाचं असतं. मनाची कितीही समजूत घातली तरी मनाची जखम आतल्या आत वाहतच राहते. निशानी मेघनला मांडीवर घेतलं. वाटलं तिला हा आता पोरका झालाय का, अनाथ झालाय का, माझ्या मेघनला कोणीच नाही आहे का. कारण या घरात आईवडील भाऊ ही नाती फक्त नावाला होती. त्या नात्यात ओलावा नव्हता किंवा जिव्हाळाही नव्हता. प्रेम तर नव्हतं. पण हे काय, मी असा कसा विचार करू शकते, असं कसं म्हणू शकते मी. त्यांचा एवढा मोठा कमावता मुलगा गेलाय, पोटचा गोळा गेलाय, त्यांनाही वाईट वाटत असेलच ना. आपलं कसं होईल ही काळजी त्यांनाही लागलेली असणारच आहे ना. आणि माझं तर सर्वस्वच गेलं. माझा आधार नाहीसा झाला होता त्यावेळेला. शेवटचे सोपस्कार आटोपले. वास्तुशांतीच्या ऐवजी लेखी बोलवणं गेलं. ओठावरचं हसू जाऊन डोळ्यात आसू आले. जसजसे दिवस गेले तसतसा प्रत्येकजण मनाने सावरत होता. फक्त सावरत गेला, आतल्या जखमा मात्र ओल्याच होत्या. विशेषतः निशाची परिस्थिती अतिशय बिकट होती. नितीनची आठवण तिला बेचैन करायची. नितीन का सोडून गेला तो, मी काय करू, कुठे जाऊ. तिचं मन पंख तुटलेल्या पक्ष्यासारखं आतल्या आत फडफडत राहायचं. पण काळ कोणासाठी थांबत नाही. कितीही वादळ वारे घोंगावत गेले तरी ते वादळ शमतं, त्याची तीव्रता कमी होते आणि जग रहाटी सुरू राहते. आई, हे घर विकून टाकू आणि आपण फ्लॅटमध्ये राहायला जाऊ, सचिन आईला म्हणत होता. अरे मग बघ की एखादं गिऱ्हाईक. सांगितलं मी एक दोघांना. आणि सचिन, नितीनच्या बँकेत जर घरच्या कोणाला नोकरी मिळत असेल ना तर बघ ना. काय सांगावं, कोणी मिळते म्हणतात तर कोणी म्हणतात मिळत नाही. तिथे ग्रॅज्युएट लागतं ना. मग तू शिकला असता तर आता उपयोगी नसतं का पडलं. अरे लहान मोठी कुठली ना कुठली तरी भेटेल, बघता अर्ज करून. करतो की आज. आत्तापर्यंत मायलेकाचं बोलणं आतून ऐकणारी निशा कडेवर मेघनला घेऊन बाहेर आली. काळ्याभोर केसांची पाठीवरती एक वेणी, अंगावर साधी सुती साडी, साधं पांढरं ब्लाऊज, कपाळाला काळी टिकली आणि सर्वांच्या विरोधाला न जुमानता गळ्यात ठेवलेलं मंगळसूत्र. काढ ते गळ्यातलं मंगळसूत्र. विधवांनी मंगळसूत्र घालायची पद्धत नाही. हे बघा, तुमच्या पद्धती जुन्या झाल्यात. हे मंगळसूत्र स्त्रियांच्या जीवनाचा आधार आहे आणि ते मी कुठल्याही परिस्थितीत गमावणार नाही, कुठल्याही किमतीत नाही. फार मुजोरे करते, ऐकत नाही अजिबात. सासूबाई कोणाला तरी सांगत होत्या. सर्वांच्या म्हणण्याला भीक न घालता निशानी मंगळसूत्र गळ्यात कायम ठेवलं होतं. तर अशी मंगळसूत्र घातलेली निशा समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, आई, हे घर विकायचं नाही. का गं, मग तो फ्लॅट कशासाठी घेतला आहे. तो ह्यांनी घेतला होता. तिथे मी आणि मेघन राहणार आहोत, ठामपणे निशा म्हणाली. अगं वा, बरीच आहेस. म्हणे मी आणि मेघन राहणार आहोत, मग आम्ही कुठे राहायचं. का, हे घर नाही आहे. असेल, पण आधीच ठरलं होतं ना सगळ्यांनी फ्लॅटमध्ये जायचं म्हणून. फ्लॅटमध्ये जायचंच आहे, पण मी जाणार आहे. हे घर तुमचं आहे. खरं तर वारसा हक्काने नितीनचा सुद्धा या घरात हिस्सा पडेल, अर्थात मेघनचाही पडेल. पण मी तो हक्क सोडते. हे घर सचिन भाऊजींना असू द्या. मी आणि मेघन फ्लॅटवरती जाऊ आणि ह्यांच्या बँकेत मी अर्ज केला आहे. मी ग्रॅज्युएट आहे, मला सहज तिथे नोकरी मिळेल. अगं वा, बऱ्याच बांड्या पंचायती करायला लागलीस म्हणायची. हे सगळं स्वतःच्या मनाने ठरवणारी तू कोण गं. हां, कोण तू. मी नितीनची बायको आहे. माझ्या बाबतीतले निर्णय घेण्याचे अधिकार मला आहेत. फार तोंड फुटलं आहे गं तुला. आणि बँकेत अर्ज बिर्ज कधी केलास. ताई आणि भाऊजी आले होते परवा त्या दिवशी.
अच्छा, म्हणजे ही तुझ्या माहेरच्या लोकांची चाल म्हणायची. आई अहो, यात चाल कसली? मलाही माझ्या आयुष्याचा विचार करावाच लागेल ना. भाऊजी म्हणत होते नोकरी मिळेल मला. अगं पण नोकरीच मिळायची असेल तर ती सचिनला मिळू दे. तो काय तुम्हाला 2 वेळेला खायला देणार नाही? आई चुकताय तुम्ही. 2 वेळेला पोटाला मिळालं म्हणजे झालं का? चांगलं आयुष्य जगायला खूप काही लागतं. आणि नोकरीचं म्हणताय ना, ती नोकरी सचिन भाऊजींना मिळणार नाही. कारण नोकरी ही ज्या माणसाचा मृत्यू होतो त्याच्यावरती अवलंबून असलेले, म्हणजे त्याची मुलं मुली किंवा त्याची पत्नी यांनाच नोकरी मिळते. अगं बाई, पण आम्ही त्याच्यावर अवलंबून होतो ना. बरोबर आहे, पण कायदा ते मान्य करत नाही ना. बरंच कळायला लागलं आहे तुला. समजत होते तेवढी साधी नाहीस बाई तू. सध्याचं जगही नाही ना आई. परिस्थिती माणसाला सगळं शिकवते. असं म्हणून निशा आत गेली. तिने सगळ्या वस्तू एका बॅगेत भरल्या. पोत्यांमध्ये खोक्यांमध्ये लग्नात आलेलं प्रेझेंट भरलं. एका सुटकेसमध्ये मायलेकांचे कपडे भरून सुटकेस तयार ठेवली. सासूबाईंची बडबड चालू होती. सचिनही तोंडाला येईल ते बरळत होता. जाऊन तर बघ म्हणो, बघतोच कशी घरातनं जाते. मुद्दाम तिथे उभे असलेल्या निशाकडे बघत सचिन म्हणाला, भाऊजी शहाणे असाल तर माझी वाट अडवू नका. कुणाशी कसं वागावं हे मलाही कळतं. निशाच्या डोळ्यात अंगार फुलला होता. ठरल्याप्रमाणे त्याच दिवशी संध्याकाळी आशाबाई आणि श्रीधरराव आले. निशा तयारच होती. ड्रायव्हरनी काही सामान गाडीच्या डिकीत ठेवलं, काही खोके सीटवर ठेवले. आशाबाईंनाही 9वा महिना सुरू होता. त्या सामान उचलणार तेवढ्यात निशा म्हणाली, अगं ताई असू दे, आम्ही उचलतोय. सचिन रागाने हे सगळं बघत होता. निशाचं घरातून जाणं आणि तेही फ्लॅटमध्ये हे त्याला मुळीच पसंत नव्हतं. निघताना आशाबाईंनी मेघनला कडेवर घेतलं. निशा सासूबाईंच्या पाया पडली तशा त्या मागे सरकल्या. कशाला करतेस मानभावीपणा? सचिन तर खाऊ का गिळू अशा नजरेने निशाकडे बघत होता. सासरे मात्र शांत होते. सासऱ्यांना नमस्कार करताच त्यांनी हात वर करून आशीर्वाद दिला. निशाच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि मग कुणाकडेही न बघता आशाबाईजवळून मेघनला कडेवर घेऊन ती घरातनं बाहेर पडली. निघताना निशाला मागे वळूनही बघावंसं वाटेना, कारण घरच्या लोकांच्या डोळ्यात नुसता विखार दाटला हे तिला माहिती होतं. गाडी फ्लॅटकडे गेले. श्रीधरराव ड्रायव्हरला म्हणाले. फ्लॅटजवळ गाडी येतात सर्वजण उतरले. निशानी वर जाऊन सामान फ्लॅटमध्ये ठेवायला मदत केली. ड्रायव्हरनी सगळं सामान वर चढवलं. ताई सामान सोडायचं का? नाही काका, मग बघू. अगं सोडून घे ना निशा. दोघे मिळून जेवढं शक्य होईल तेवढं लावून टाकू. ठीक आहे ताई. बरं मी चलतो, एखाद्या तासानं ड्रायव्हर गाडी घेऊन येईल, तोपर्यंत तुम्ही तुमची कामं उरकून टाका. असं म्हणत श्रीधरराव निघून गेले. ताई अगं भाऊजींना पाणी पण नाही विचारलं. असू दे गं, त्यात काय एवढं. त्यांना तहान लागली असती ना तर त्यांनी मागितलं असतं. आणि देणार कशात होतीस बाई? 1 पेला तरी वरती आहे का? हां तेही खरंच आहे गं ताई. हसत हसत निशा म्हणाली. चल निशा, भराभरा सामान लावू, मग माझ्याकडे जाऊ. काही दिवस तिकडे थांब. पुन्हा आवश्यक ते सामान घे. सगळा किराणा भरून घेऊ. इथे यायची घाई करायची नाही. ताई अगं हे काय नशिबी आलं गं माझ्या. निशा भरल्या डोळ्यांनी म्हणाली. इलाज नाही. दे एखादं कापड ओलं करून कपाटातले कडप्पे पुसते, म्हणजे तुला सामान नीट ठेवता येईल. आशाबाईंनी कपाट पुसून काढलं. निशानी भराभरा सामान लावलं. सामान तसं काही विशेष नव्हतंच. सामान लावता लावता निशाला भरून येत होतं. वारंवार डोळे ओले होत होते. खरं तर हे घर दोघांनी मिळून लावायचं होतं, दोघांनी मिळून सजवायचं होतं. ही बेडरूम आमच्या दोघांची राहणार होती. ती मनाशीच म्हणाली की नितीन काय एवढी घाई केली तो. निशानी मग वरणभात हाताने मऊ मऊ करून मेघनला भरवला. आशाबाईही कॉटवर आडव्या झाल्या. ताई बरं वाटत नाही गं? अगं हो ना, जरा दुखतंय पोटात. काहून बाबाई, काय झालं मा? आई लेकीच्या जवळ जाऊन म्हणाली. आई काही नाही गं, नको काळजी करू. ताई मी काय म्हणते, तू खाऊन घे. नको गं, इच्छा नाही. असं कसं? थोडा दहीभात खा. ठीक आहे. आणखीन काय देऊ? आंब्याचं लोणचं दे. थकलेला मेघन जेवण करून झोपला आणि निशाने मग बहिणीला हवं ते खायला दिलं. निशा तूही जेवण करून घे बाई.
पटकन वेळ आली ना की सुधरत नाही. का गं, ताईला दवाखान्यामध्ये न्यायला लागते काय? ताई बॅग तयार आहे. हो गं. आई तू जेवतेस? मी जेवली, जावाई पण जेवले. निशाने पटकन जेवण ओरखलं आणि बाजूला ऑफिसमध्ये जाऊन ती श्रीधररावांना म्हणाली, भाऊजी गाडी काढा, ताईला दवाखान्यात न्यायचं आहे. आलोच म्हणत तेही पटकन खुर्चीवरनं उठले, आतमध्ये आले. निशाने ताईला धरून दाराजवळ उभ्या केलेल्या गाडीत बसवलं. निशाच्या सोबत मेघन होताच. त्याच्यासाठी पाण्याची बाटली, बिस्किट बरोबर घेतलं होतं. निशाने बॅग गाडीत ठेवली. बाई मी येऊ का व? आशाबाईंच्या आईने विचारलं. आई नको, तू थांब घरी. आशाबाईंचं सारखं आई ग सुरूच होतं. गाडीत बसण्यापूर्वी आभाळ गच्च भरून आलं होतं. हलक्या सरी सुरू झाल्या होत्या. 5च मिनिटात गाडी दवाखान्यासमोर थांबली. निशा, आशाबाईंनी आवाज दिला आणि भावनांचा पसारा आवरत निशा म्हणाली, हां काय गं, काय झालं? काही नाही गं. आशाबाईंना निशाच्या मनाची अवस्था कळत होती. निशा, एखादा चांगला मुहूर्त पाहू आणि सत्यनारायण करू. अगं ताई लवकर करू, कारण मेघनला बहीण होते का भाऊ, त्या गडबडीत राहून जाईल ना मग. हो गं, मेघनचा पायगुण चांगला लागला हो. पोटावरती हात ठेवत आशाबाई म्हणाल्या आणि तेवढ्यात खाली गाडी आल्याचा आवाज आला. ड्रायव्हर वर आला. सोबत परपेटच्या खूप सगळ्या बॉटल्स होत्या, काही लहान काही मोठ्या. ताई बघ, भाऊजींनी किती सामान पाठवलं आहे. हो गं, पण निशा या बाटल्या डबे असेच राहू दे, किराणा आला की भरून टाकू. मेघन सारखा रडत होता. पाणी पाजलं, बिस्किट दिलं तरी गप्प राहत नव्हता. काय पाहिजे मेघन, काय आणू बाबा तुला? रडवेल्या आवाजात निशा म्हणाली. ताई चल घरी जाऊ. बेटा दूध देऊ तुला? हो. आता घरी जाऊ, मग दूध प्यायचं ना सोन्याला. आणि दाराला कुलूप घालून दोघेही खाली यायला निघाल्या. पायऱ्या उतरताना निशा 3-3दा म्हणत होती, ताई जरा जपून. आशाबाई निशाला बघून ड्रायव्हरने गाडीचं दार उघडलं. 10 मिनिटात गाडी घरासमोर थांबली. घरी आई पोरीची वाट बघत होती. दोघींनी बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुतले. तोंडावरनं पाण्याचा हात फिरवला. निशाने मग मेघनचेही हातपाय धुवून दिले, पुसून दिले. आता सांग काय खाणार माझ्या सोन्या? निशा, अगं वरण भात तयार आहे, दूध हवं असेल तर दूध दे. निशाने मग वरण भात हाताने मऊ करून मेघनला खिलवला. श्रीधररावांनी मेघनला स्वतःकडे घेतलं आणि निशा ताईला घेऊन हळूहळू पावलं टाकत दवाखान्यात शिरली. गेल्याबरोबर आशाबाईंना टेबलवरच घेतलं. 5 मिनिटात टॅह्या-टॅह्याचा आवाज आला. बाहेर असलेल्या श्रीधररावांना आणि निशाला तो आवाज अतिशय गोड वाटला. ज्या आवाजाची श्रीधररावांना आजवर प्रतीक्षा होती, तो आवाज आज बऱ्याच वर्षांनी त्यांच्या कानावर आला. बाहेर श्रावणसरी कोसळत होत्या. भाऊजी बर्फी हवी हं? निशा श्रीधररावांजवळ येऊन म्हणाली. श्रीधररावांचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता. खरंच पितृत्वाचा श्रीधररावांना झालेला आनंद अवर्णनीय होता. त्यांनी मनातल्या मनात परमेश्वराचे आभार मानले आणि त्यांचं लक्ष बाहेरच्या श्रावणसरींकडे गेलं आणि त्यांनी मनातल्या मनात लेकीचं नाव ठरवून टाकलं, श्रावणी. बाळंतपण नॉर्मल झाल्याने बाळ बाळंतिणीला लगेच कॉटवर हलवलं. चला भाऊजी, लाडक्या लेकीला बघायला, निशा म्हणाली आणि मेघनला कडेवर घेऊन श्रीधरराव रूममध्ये आले. मेघनला घेऊन खुर्चीत बसले. भाऊजी, मेघनला मी घेते, बाजूच्या खुर्चीत ठेवा त्याला. आणि पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला तो नवजात जीव घेऊन निशा उभी होती. श्रीधररावांनी मेघनला बाजूच्या खुर्चीवर ठेवलं आणि दोन्ही तळहात समोर केले. निशाने हळूच तो बाळजीव त्यांच्या हातावर ठेवला. अंगडं टोपडं घातलेली, दुपट्यात गुंडाळलेली ती त्यांची इवलीशी लेक त्यांच्या तळहातावर होती. त्यांनी तिला निरखून बघितलं, आपल्या हृदयाशी लावलं आणि त्यांना वाटलं जगातलं अमाप सुख आपल्याला आज गवसलं आहे. आशाबाईंनी हे सगळं बघताना आनंदाने क्षणभर डोळे मिटून घेतले. मेघन बघ छोटी ताई, मी दादा झालो. हो रे बाबा, तू दादा झालास. मेघन उभा राहिला, तिला न्याहाळलं. आई माझ्याशी बोलत का नाही? अरे मोठी झाली की बोलेल. मग माझ्या मांदीवर दे ना तिला. नको रे बाबा, शिशू करेल ना ती. बाळाला आईच्या कुशीत ठेवत निशा मेघनशी बोबडं बोलत म्हणाली.
आशाबाई मग आपल्या कुशीतलं एक छानसं सावळं भरपूर जावळ असलेलं रुपडं न्याहाळत राहिल्या आणि काही वेळापूर्वीच्या वेदना दुःख सगळं विसरल्या. श्रीधररावांनी मुलीचं बारसं दणक्यात केलं. नाव ठेवलं श्रावणी. श्रावणीची माली शांगोळ आजी बघत होती. आशाबाई आता हिंडायला फिरायला लागल्या. श्रावणीने चांगलं बाळसं धरलं. श्रावणीच्या येण्याने सगळं घरदार बोलकं झालं, हसायला लागलं. आजवर श्रीधरराव आशाबाईंनी बंगल्याला नाव दिलं नव्हतं. बारशाच्याच दिवशी घराचंही नामकरण झालं. बंगल्याचं नाव ठेवलं श्रावणी. त्यांनी सोनेरी अक्षरं करून आणली होती. बंगल्यावर मध्यभागी ती लावण्यात आली आणि तो बंगला आता श्रावणी या नावानं ओळखला जायला लागला.